नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे कळण्याची भाकरी, जी चपाती सारखी पातळ असणार आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. ही जी कळण्याची भाकरी आहे तर ही उडदाची भाकरी याला म्हणतात. कळणा म्हणजे काळे उडीद जे असतात तर सालीसकट ह्याच्यामध्ये दळल्या जातात ज्वारीमध्ये. तर हे प्रमाण किती घ्यायचं आहे तर ही रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही जरूर बघू शकता. ही कळण्याची भाकरी केव्हाही आपण खाऊ शकतो, पौष्टिक भाकरी आहे आणि पातळ चपातीसारखी केल्यानंतर ती अजून खूप जास्त छान वेळापर्यंत ती नरम राहू शकते. अशा पद्धतीची इथे मी भाकरी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ठेचा बनवण्यासाठी इथे मी साहित्य बघा, भाजून हे मुद्दाम ठेवलेलं आहे. तुम्हाला मिरची मला इथे दाखवायची होती की भाजून थंड झाल्यानंतर मिरची किती छान मऊसूत ही होते, कारण ह्या पद्धतीची आपल्याला इथे मिरची भाजायची आहे. आणि थंडगार झालेला आहे. मी मगाशीच ही मिरची भाजून घेतलेली आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ठेचा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये मिरच्या इथे मी स्वच्छ त्याची देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून आणि एका मिरचीचे 2 ते 3 तुकडे मी याप्रमाणे केलेले आहे, कारण मिरची भाजताना उडते फुटते, त्यामुळे एका मिरचीचे 2 किंवा 3 तुकडे केले ते मिरची पटकन भाजल्या पण जाते आणि व्यवस्थित भाजले जाते. थोडंसं तेल घालून मी ही मिरची भाजून घेतलेली आहे. आणि हा लसूण, त्याची साल मी पूर्ण काढलेली नाहीये, पुढचा आणि मागचं टोक फक्त हे काढलेलं आहे, साल तशीच आहे. तर ही सालीसकट हे लसूण पण मी 10 ते 20 पाकळ्या इथे मी ह्याच्यामध्येच मिरची भाजताना घातलेली आहे. आणि एक छोटीशी वाटी भरून मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे. टीस्पूननी म्हणाल तर 4 ते 5 टीस्पून इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे. व्यवस्थित भाजून जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण ही मिरची भाजून आणि बाजूला थंडगार करून घ्यायची आहे, तरी सुद्धा आपला ठेचा छान होतो. तर ह्या पद्धतीने मी इथे छान सगळं मिश्रण हे भाजून घेतलेलं आहे, मिरची, लसूण आणि शेंगदाणे. तर आता हे आपल्याला ठेचून घ्यायचे. आधी आपण ठेचा बनवूया, नंतर गरमागरम भाकरी झाल्यानंतर आपण लगेच या ठेच्याबरोबर ती भाकरी खाऊ शकतो. अतिशय छान चविष्ट अशी ही भाकरी लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे आणि हा ठेचाही सुद्धा खूप छान लागतो. तर ह्या पद्धतीने सर्व भाजून मिक्स करून भाजलेला आहे, कारण शेंगदाणे माझे ऑलरेडी अगोदर भाजलेलेच होते, त्यात मी फक्त ते मिक्स केलेले आहे. तुमच्याकडे शेंगदाणे भाजलेले नसतील तर ते अगोदर व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर मिरची भाजताना हे सर्व साहित्य टाकून आपल्याला हे भाजायचं आहे. तर आता छोटा खलबत्ता मी घेतलेला आहे, तुम्ही मोठा सुद्धा इथं खलबत्ता वापरू शकता. आता हे छोटा खलबत्ता असल्यामुळे मला हे थोडं थोडं घ्यावं लागणार आहे. एकदम जाडही आपल्याला हे ठेवायचं नाही आणि एकदम बारीकही करायचं नाही. इथे ठेचा आपल्याला कसा कुटून घ्यायचा आहे ते मी इथे दाखवते. थोडंसं ओबड-धोबड मी कुटून घेतलेलं आहे. पुन्हा याच्यामध्ये आपला राहिलेले जे मिरची आणि हे साहित्य आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. खलबत्ता मोठा असेल तर पटकन एकाच वेळेला आपण करू शकतो. माझ्याकडे लोखंडी खलबत्ता आहे, पण या छोट्याशा खलबत्ता रोजच्या वापरामध्ये असतो म्हणून मी हा त्याच्यामध्येच कुटून घेते. पाट्यावर सुद्धा तुम्ही ही चटणी मस्त वाटून घेऊ शकता. राहिलेलं परत आपण हे सर्व इथे टाकून घेऊ आणि ह्याच पद्धतीने ठेचा व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचा आहे. ठेचा मी एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, या पद्धतीने इथे ठेचा आपल्याला कुटून घ्यायचा आहे. मिरच्या हे आपल्या इथे मिरच्या कुटून झालेल्या आहेत. मिरची भाजून घेतलेलं तेलाचा पॅन आहे, त्याच्यामध्येच मी कुटून घेतलेल्या आपल्या मिरच्या घालून घेते. चवीपुरते इथे घालायचं आहे मीठ. मीठ एकदम कमी पण नाही आणि जास्ती पण नाही, पण बरोबर व्यवस्थित मीठ आपल्याला ठेच्याला इथे घालायचं आहे, तेव्हा ठेचा आपला एकदम चविष्ट छान लागतो. आणि तेल घालायचं आहे इथे 1 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. व्यवस्थित आपल्याला मीठ, तेल आणि हा ठेचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅस कमी केलेला आहे, जास्त गॅसवर केल्यानंतर एकदम असा धूर निघतो, तर आपल्याला कमी गॅसवरती हा ठेचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. प्रत्येक पदार्थाची एक चव असते. माझ्या चॅनलवरती मी ठेच्याचे 2-3 प्रकार दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यातला तुम्हाला एखादा प्रकार नक्कीच आवडेल, करून बघा. यामध्ये जे मी लसूण भाजून टाकलेला आहे, तर लसणाचे एक स्वतःचं खूप छान फ्लेवर आहे. जो कच्चा लसूण आपण जर कशात वापरला तर त्याचाही फ्लेवर आपला खूप छान येतो.
आणि काही पदार्थांमध्ये लसूण भाजून घातल्यानंतर त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान उतरतो. तर ह्या पद्धतीने ठेचा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा हा ठेचा आवडेल. अजिबात धूर आपला कुठेच निघालेला नाहीये, फक्त आपण तेल घालून मीठ घालून आणि मिक्स फक्त केलेलं आहे. तर मीठ आपलं मिक्स होईल इतपतच आपल्याला हा ठेचा इथे परतून घ्यायचा आहे. झटपट होणारा ठेचा आहे. तुम्हाला वेळाभावी केव्हाही तुम्ही मिरच्या भाजून आणि एकत्र असं हे करून ठेवलं तर तुम्ही केव्हाही पटकन हा ठेचा बनवू शकता. अजिबात वेळ लागत नाही. आणि 7 ते 8 दिवस हा ठेचा फ्रीजमध्ये तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जरी करून ठेवला तरी सुद्धा खूप छान याची चव राहते. ठेचा खराब होत नाही. मीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. गॅस मी बंद करते आणि ह्याच पॅनवरती थंडगार आपल्याला हा ठेचा करून घ्यायचा आहे. गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं घालायचं आहे पाणी. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये भाकरी बनवायच्या असतील तेवढ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला पाणी घालायचं आहे, किंवा तुम्ही अंदाजाने सुद्धा पाणी गरम करून घेऊ शकता. 1 ते 1.5 मोठी वाटी मी पाणी या तव्यामध्ये घातलेलं आहे. पाणी आपलं गरम होते तोपर्यंत कळण्याचं पीठ आपण एकीकडे काढू. कळण्याचं पीठ आहे, एकदम हे बारीक दळलेलं नसतं, थोडंसं हे असं जाडसर असतं आणि काळे काळे कलर याच्यामध्ये दिसत असेल. काळे उडीद ह्याच्यामध्ये ज्वारीमध्ये हे दळल्या जातात. पौष्टिक हे पीठ आहे. कधीही भाकरी करा, शरीरासाठी उत्तम आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही भाकरी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की जास्त वेळ जरी ही भाकरी तुम्हाला नरम मऊसूत ठेवायची असेल तर त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, हे पाणी असं आपण तव्यावरती गरम करून घेतलेलं आहे आणि इथे आपण आता एका ताटामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला भाकरी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पीठ काढून घेतलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. 2-3 तुमच्या किती भाकरी असेल तेवढ्या भाकरी पुरतं आपण ते पीठ काढून आणि साधारण अंदाज करून आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण ठेच्यामध्ये पण आपलं मीठ असतं. ही भाकरी तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटोच्या चटणी बरोबर खाऊ शकता, हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर खाऊ शकता. ही भाकरी खूप छान लागते. गॅस मी कमी केलेला आहे. पाणी मस्त गरम झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला पाणी गरम करून घ्यायचे तव्यावरचं. एक्स्ट्रा दुसरं पातेलं वगैरे घ्यायची गरज पडत नाही. त्याच तव्यावरती आपण भाकरी भाजणार आहेच. गरम पाणी आपल्याला थोडंसं भाकरीमध्ये घालायचं आहे. 3 ते 4 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे मी. पाणी संपूर्ण टाकलेलं नाही. दुसरं पाणी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये साईडला त्याच्यामध्ये टाकलं आणि काही पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. एकदम पातळ व्हायची भीती वाटत असेल तर थोडंसंच पाणी घालायचं. गरम पाण्याचा वापर आपण नंतर इथे करू शकतो. तर हे गरम पाणी या भाकरीमध्ये का टाकायचं, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपलं हे आहे, काळे उडीद आहे, त्यामुळे हे चिकटच पीठ असतं. भाकरी ही एकदम अशी म्हणजे हे होत नाही, फाटत नाही, क्रॅक जात नाही. पण जास्त वेळ जर टिकवायची असेल म्हणजे नरम ही भाकरी आता सकाळी केली आणि आपण दुपारी वगैरे खाणार आहे तरी सुद्धा ही भाकरी नरम राहते. त्यामुळे आपण इथे तव्यावर हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला हे गरम पाणी मिक्स करून घ्यायचंय. एवढं झाल्यानंतर आपल्याला हे हाताने मिक्स करायचंय. वरच्या वरच मिक्स करतोय आपण हे. वरच्यावर मिक्स करून झालेले एका पातेल्यामध्ये हे बाजूला ठेवायचे. असंच बघा, गोळा वगैरे काही केलेला नाही मी. आणि आपल्याला पातळ जेवढ्या करता येईल तेवढ्या या भाकरी करायच्या आहेत. अजून छान लागतात, त्या छान भाजल्या जातात आणि चवीलाही छान लागतात. आता आपल्याला इथे नॉर्मल पाणी असेल किंवा कोमट तुम्ही करून घेतलेलं मगाशीचं पाणी ठेवलेलं असेल ते सुद्धा वापरू शकता, किंवा नॉर्मल पाणी पण इथे तुम्ही घेऊ शकता. फक्त सुरुवातीला आपल्याला गरम पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचंय. चिकट हे पीठ असतं हे बघा, पण पिठामध्ये पाणी घातल्याबरोबर छान वास सुटतो याचा लगेच. चव खूप छान लागते आणि शरीरासाठी उत्तम ही भाकरी आहे. लहान मुलं सुद्धा ही भाकरी खूप छान खातात, कारण भाकरी भाजल्यानंतर गरम गरम भाकरीला जर तुम्ही थोडंसं तेल लावून दिलं वरून तर मुलं खूप छान पद्धतीने ही भाकरी खातात, कारण चवीला खूप छान लागते.
व्यवस्थित आपला उंडा करून घ्यायचा, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही. थोडस पाण्याचा हात लावून हे भाकरी तुम्ही लाटण्याने लाटू सुद्धा शकता. मी आधी भाकरी थापून दाखवते ताटावरती आणि नंतर मी लाटून सुद्धा दाखवते. थोडस हाताला पीठ लावलेले. एकाच हाताने मी चारही बाजूने गोल गोल फिरवत 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 भाकरीच्या कडा मी दाबत दाबत पुढे जाते. भाकरी आपोआप अशी मोठी मोठी होत जाते. थोडासा छोटासा उंडा घेतलेला होता मी. जेवढी पातळ म्हणाल तेवढी पातळ तुम्ही ही भाकरी लाटू शकता किंवा अशी थापून घेऊ शकता. एकदम पातळ आपली भाकरी इथे झालेली आहे. हे बघा, आपला गरम झालेला तवा गरम आहे. भाकरी अलगद आपण तव्यावर टाकलेली आहे. थोडस पाणी आपल्याला वरून संपूर्ण बाजूने लावून घ्यायचं. हे संपूर्ण पाणी सुकल्यानंतर आपण भाकरी उलटी करून टाकू. भाकरीला लावलेलं पाणी संपूर्ण सुकलेलं आहे. पालथ्याच्या साहाय्याने आपण ही भाकरी अशी एकदम गॅस फुल नाहीये, मीडियम गॅस मी ठेवलेला आहे. खालची बाजू पण आपली छान आपल्याला इथे भाजून घ्यायची. ही भाकरी भाजेपर्यंत इकडे मी दुसरा परत गोळा तयार करून घेतलेला आहे. त्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे. छोटी मोठ्या दोन्ही साईडच्या भाकरी मी इथे करून दाखवणार. तर ही भाकरी मी आता लाटून दाखवणार आहे. हेच ताट मी उलट टाकलं, पोळपाट वगैरे काही घेतलेलं नाहीये. एकाच ताटात आपण जे भाकरींसाठी भरवलेलं आहे त्याच ताटाचा इथे उपयोग घेऊ आपण. हे मगाशी करून घेतलेला उंडा आहे भाकरीचा. ह्या पद्धतीने ह्याच्यावरती मी ठेवलेला आहे. थोडस याही बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचंय. अलगद भाकरी आपल्याला उचलता येते. नसेल उचलायची तर ताट तुम्ही गोल गोल फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल. भाकरी जागच्या जागेवर अशी ह्या पद्धतीने अशी फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल. थोडस चिटकायला लागलं तर तेच साईडचं पीठ तुम्ही इथे वरती भाकरीवरती घेऊ शकता. सर्व बाजूने आपल्याला सारखी भाकरी लाटून पद्धतीने मी सर्व भाकरी इथे बनवून झालेली आहे. मी सर्व भाकरी इथे लाटूनच केलेल्या आहे. लाटून केल्यामुळे भाकरी नरम राहते बराच वेळ. आणि नवीन लाट करणारे असतील तर त्यांना सुद्धा लाटण्यामुळे पटकन हे सारखी सगळीकडे करता येईल ही भाकरी. कारण थापून घेतल्यानंतर ही भाकरी चिकट असते तर थोडीशी कमी जास्त जाड पातळ होऊ शकते. या पद्धतीने सर्व भाकरी आपल्या तयार झालेल्या आहे. ठेचा आपला तयार आहे. कळण्याच्या भाकरी आणि ठेचा आपला तयार झालेला आहे. ठेचा आपला तयार आहे. ठेच्यावरती मी थोडस घातलेलं आहे तेल. आणि ही भाकरी बघा, उडदाची भाकरी एवढी मऊ होत नाही, पण मी मगाशी जसे म्हटले की गरम पाणी थोडस घाला, ही भाकरी खूप छान होते. आणि दही इथं घेतलेलं आहे मी, मस्त दही. तर ही टेस्ट मी एकदा खाल्ल्यानंतर कधी विसरणार नाही. कारण आपण खूप भाकरी खातो, पण ह्या पद्धतीने कळण्याची भाकरी नक्की करून बघा. चला, कळण्याची भाकरी आणि हिरव्या मेथीचा मस्त ठेचा आपला तयार झालेला आहे. खरंच माझ्या किचन मध्ये खूप छान वास सुटलेला आहे. ही भाकरी करायला लागल्यानंतरच एक वेगळा त्याचा वास येतो. खरंच खूप खमंग आणि चविष्ट, चवदार, तोंडाला चव आणणारी ही भाकरी आहे. नक्की करून बघा. दह्याबरोबर, हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर, टोमॅटोच्या चटणी बरोबर तर ही फेमस आहेच. पण त्याचबरोबर तुम्ही ही भाकरी खमंग तापलेलं दूध त्याच्याबरोबर सुद्धा ही भाकरी खाऊ शकता.
नक्की करून बघा, खाऊन बघा. आणि हे सर्व ज्वारी किंवा उडीद हे सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही एखाद्या वेळेला तरी नक्की हे रेसिपी ट्राय करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि माझ्या चॅनलवरती बरेचशा प्रकारचे मी ठेच्याचे प्रकार दिलेले आहेत, भाकरींचे प्रकार आहेत, व्हेज नॉनव्हेज अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. जरूर तुम्ही बघू शकता. त्याची प्लेलिस्ट आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही जरूर चेक करू शकता. तसंच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड होऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. परत अशीच एक छानशी हेल्दी, साधी, सोपी, शरीरासाठी उत्तम असलेली रेसिपी घेऊन मी परत भेटणार आहे उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय.